झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित केले जाते तेजस हळदणकर याला, ज्यांनी या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आणि संपूर्ण सामन्यामध्ये 5 गडी बाद केले. तो तेजस ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामन्याला सुरुवात होते. या सामन्याचे गणित तुमच्या समोर स्पष्ट करतो. प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स संघ 2 सामने जिंकत असताना 2 सामने विजयी होऊन आले, तर दुसऱ्या बाजूला गोपाळकृष्ण मालगुण संघ 2 सामने जिंकत असताना 1 पराभूत झालेत, 1 विजयी झालेत. म्हणजे हा सामना त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकले चांगल्या स्ट्राईक रेटने तर कदाचित अंतिम दिवशी खेळताना दिसेल. आनंद यावेळेस पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततोय. पहिल्या विकेटचं पतन होतं. यावेळेस गोल्डन डकचा शिकार होऊन आनंद बॅक टू द पवेलियन होताना दिसेल. चांगला स्ट्राईक रेट राखण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, मात्र हा सामना जिंकणं देखील फार महत्वाचं आहे. धाव संख्या या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला ते कार्य पार पाडण्यासाठी मोठमोठे फटक्यांची गरज देखील या ठिकाणी लाभली जाते. आणि ते कार्य करत असताना कुठेतरी आनंद शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि त्यानंतर जेलबाद स्वरूपात माघारी परततोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निनाद सुर्वे वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक वेगळी चाल चालण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय सूरज वागदेराच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत विचार करायला गेले तर प्राथमिक गोलंदाजी करत असताना स्वतःच गोलंदाजी एंडकडून दाखल होत होता पहिल्या षटक घेऊन, मात्र यावेळेस स्मिथ शिवलकर गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. पहिलं षटक हाताळताना दिसतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेस स्मिथ शिवलकर, तर दुसऱ्या बाजूला निनाद सुर्वे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या स्वरूपात दाखल झालाय. स्मिथ शिवलकर पहिल्या चेंडूवर आनंद याला माघारी पाठवण्यात त्याला यश आलं. लेफ्ट हँड बॅटर ऑलआउट क्षेत्ररक्षणात बदल म्हणण्यास भाग पाडणारा फलंदाज यावेळेस माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निनाद सुर्वे ट्राय हँडला खेळताना दिसतोय. गोपाळकृष्ण मालगुण संघाचा आयकॉन खेळाडू आता मात्र वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये स्थिरावलाय. स्मिथ शिवलकर नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव तर धावून कंप्लीट केली जाईल. नक्कीच डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केली असती, तर दुसऱ्या बाजूला निनाद सुर्वे डोक्याची घंटा देखील वाजत होती आणि ते कार्य पार पाडत असताना 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. या पहिल्या इनिंगच्या धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय निनाद सुर्वेच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील स्ट्राईक हँडला खेळताना दिसेल, उर्फ बाबा नावाने ज्याला संबोधलं जातं तोच बाबा. स्ट्राईक हँडला स्मिथ शिवलकर ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल हा पिच बॉल ऑन साईडला खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? चेंडू चाललाय वन बाउन्स मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार येतोय. नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर तशीच फटकेबाजी या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये होणं गरजेचं आहे आणि तेच कार्य पार पाडण्यासाठी आता मात्र बाबा स्ट्राईक हँडला 1 चौकार लगावला गेलाय. तर दुसऱ्या बाजूला येणाऱ्या कालावधीमध्ये तीच कामगिरी उर्वरित काही चेंडूंमध्ये करणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा स्मिथ दाखल होतोय बाबासाठी. नेक्स्ट बॉल आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेले तर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 5 धावा. 3 चेंडू आतापर्यंत हाताळून झाले, तर स्मिथ त्याच्याकडून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला लागला चेंडू आणि त्यानंतर काव कॉर्नर रिजनमधून बंटी चेंडूपर्यंत पोहोचतायत. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्ट्राईक हँडला निनाद सुर्वे खेळताना दिसेल स्मिथ शिवलकर याच्या विरोधात. नक्कीच पॉईंट टेबलचा विचार करायला गेलं तर टॉपला राहायचं असेल तर या ठिकाणाहून प्रथमेश वॉटरस्पोर्ट या संघासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. 1-2 रँकिंग IPLला जो फॉर्मॅट आखला जातो
म्हणजे 1-2 रँकिंगवाले सेमीफायनल खेळतात आणि 3-4 रँकिंगवाले क्वार्टर फायनल खेळतात. त्यामध्ये देखील उत्सुकतेची बात असते, गोष्ट असते. 1-2 रँकिंगमध्ये जो पराभूत होतो तो थेट दुसरा सेमीफायनल सामना खेळण्यासाठी प्रवृत्त ठरतो. आणि तसंच कार्य यावेळेस देखील करायचं असेल तर यावेळेस प्रथमेश वॉटर स्पोर्ट संघासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. पहिलं षटक संपतंय. पहिल्या इनिंगमध्ये पॉवर प्लेचं षटक समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 7 धावा. अत्तरवच्च वांडे यावेळेस पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. पहिल्या षटकात विचार करायला गेला तर स्मिथ चिवलकर याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. त्यामध्ये 7 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. मोठा फटका खेळायचा भरपूर वेगाने हा पिच बॉल यष्टीरक्षक सुरेश वागदरे यांच्या हातामध्ये स्थिरावलाय. गोपाळकृष्ण मालगुण संघासाठी देखील हा सामना फार निर्णायक असेल, कारण आजच्या दिवसामध्ये पॉईंट टेबलमध्ये जो टॉप करेल तो नक्कीच तरी अंतिम दिवसामध्ये खेळताना दिसेल. मात्र जो चौथा संघ आहे तो नक्कीच राखीव ठेवला जाईल. स्ट्राईक रेटमध्ये जो प्लस असेल 3 दिवसांमध्ये, म्हणजे रँकिंग 2 वरून स्ट्राईक रेट ज्याचा चांगला असेल तो चौथा संघ अंतिम दिवसामध्ये खेळताना दिसेल रँकिंग 4 साठी. मोठा फटका खेळायचा, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, पकडलाय झेल आणि यावेळेस निनाद सुर्वे याचा संपूर्ण खेळ. फार मोठ्या अपेक्षा होत्या आजच्या दिवसामध्ये निनाद सुर्वे याच्याकडून गोपाळकृष्ण मालगुण संघाला, मात्र थोडंसं निराश केलं फलंदाजी करत असताना. गोलंदाजी करत असताना तेच कार्य त्याच्या माध्यमातून थोडं चांगलं राहिलं होतं, मात्र फलंदाजी करत असताना थोडं निराशाजनक खेळ त्याच्या माध्यमातून राहिली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्ञेश यावेळी खेळताना दिसेल. आतापर्यंत 2 मोठे धक्के बसलेत गोपाळकृष्ण मालगुण संघाला. धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली 8. पहिल्या चेंडूवर आनंद गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतला आणि तदनंतर या षटकामध्ये निनाद सुर्वे माघारी परतताना दिसतोय. तदनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्ञेश दाखल झालाय. अथर्वचा वेंडे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न्यू बॅटर प्रज्ञेशसाठी दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका यावेळेस फसलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचलाय चेंडूपर्यंत. गोल्डन डकचा शिकार होऊन प्रदेश बॅक टू द पवेलियन होताना दिसेल. जरूर निराशाजनक खेळ यावेळेस केली जाते गोपाळकृष्ण मालगुण संघाच्या खेळाडूंकडून. 3 मोठे धक्के आतापर्यंत बसलेत. तर दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक दाखल झाला. याने वैयक्तिक सामना पहिला सामना खेळत असताना 17 चेंडूंमध्ये 32 धावांची खेळी केली होती. तोच विनायक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला अथर्व चव्हाणे ओव्हर द विकेटने आतापर्यंत चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. गेल्या रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पेडल स्विप करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला आहे आणि त्यानंतर तो चेंडू येतोय डॉट बॉल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेले तर 3 गडी माघारी परतलेत आणि धावसंख्या झाली 8 धावा. नक्कीच तरी विनायक स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला अथर्व चव्हाणे चांगल्या स्पेसली संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये चांगलं प्रभावित केलं या गोलंदाजाने. तोच अथर्व पुन्हा एकदा
क्रॉस बॅटेड एक शॉर्ट कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचतोय. एक धाव दरम्यान धावून कंप्लीट केली जाते. थेंबे थेंबे तळे चाचवण्याचा प्रयत्न यावेळेस केला जरूर जातोय. मात्र मोठी धावसंख्या या ठिकाणून येणं गरजेचं आहे, कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्ही कमीत कमी षटकांमध्ये कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा स्ट्राईक रेट कदाचित प्लस होऊ शकतो आणि तुम्ही प्रथम शॉर्टर स्पोर्ट या संघाच्या पुढे जाऊ शकता. चांगला फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून चेंडू चाललाय. मितेश बिर्जे यांच्या हातामध्ये एकदा धावून कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि तदनंतर 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच सरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. टोटल 2 धावा या चेंडूवर घेतल्या जात आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरसावेल. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 गडी बाद धावसंख्या झाली आतापर्यंत 11 धावा. सूरज वागदरे तिसरा षटक घेऊन यावेळेस गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. विनायक हलक्या थाटाने शॉर्ट कव्हर रिझन मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. दरम्यान एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील स्ट्राईक रेटला खेळताना दिसतोय. तर सूरज वागदरे ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून ओव्हर द विकेटने या षटकातील पुढचा बॉल. कुठल्या स्पॉटवर मोठा धमाका केला जातोय, तो देखील कोणाच्या विरोधात. सूरज वागदर मॅन इन फॉर्म, त्याच्या विरोधात यावेळेस घाणाघाती प्रहार केला जातोय बाबाच्या बॅटमधून. जरूर मोठी फलंदाजी करायची आहे. ज्या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये चांगला प्रभावित केलंय त्याच्या विरोधात घाणाघाती प्रहार करायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये या सामन्यामध्ये काय होईल हे तर त्याला माहीत नसेल, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये अपोजिट संघाकडून जो खेळाडू त्याच्या विरोधात खेळतोय कोण, सागर पाटील म्हणजेच काय बंटी पाटील, याला माहिती आहे माझा खेळाडू या सामन्यामध्ये जर चांगला केला, सूरज वागदरेच्या विरोधात जर त्यांनी प्रहार केले तर नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये ते आमच्या संघासाठी जमेची बाब असेल. कारण रत्नदीप पाटीलवाडी संघाकडून सध्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेले तर चांगल्या ताकदीने उभारीस येणारे हा संघ आहे. थोडासा कालावधीमध्ये बॅकफुटला जरूर गेलाय, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये बाबासारखे फलंदाज जर त्या संघासाठी लावले तर नक्कीच त्याचा संघ देखील पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन चांगली कामगिरी करू शकतो. पुन्हा एकदा चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन, यावेळेस चालाकीने गोलंदाजी केली जाते. सरळ बॅटने समोरच्या दिशेने उडवायचं होतं. मितेश बिर्दे चेंडूपर्यंत पोहोचले, त्या दरम्यान 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन आजच्या दिवसामध्ये सूरज वागदरे यांच्या गोलंदाजी एंड करून विचार करायला गेलं तर चांगलं प्रभावित केलं या गोलंदाजाने. गतीमध्ये परिवर्तन एखादा स्पेसर गोलंदाज ज्या ज्यावेळी करतो त्या त्यावेळी फलंदाजांना थोडंसं मुश्किल टाकलं जातं आहे. पुन्हा एकदा तेच कामगिरी केलं जाते. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं जाते. ऑन साईडला मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. दरम्यान एक धाव धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या बाजूला आता मात्र विनायक, जो आपल्या संघाची दारोमदार घेऊन पहिल्या सामन्यामध्ये खेळताना दिसला होता, तोच विनायक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. आता या विनायककडून फार मोठ्या अपेक्षा असतील आपल्या संघासाठी. जरूर मोठी धावसंख्या उभारायची आणि तो सामना अपोजिट संघाला पराभूत करायचा आहे. ती कामगिरी केली जाईल का? मोठा फटका खेळायचा आहे. यावेळेस ऑन साईडला धावा काढण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये तर येतोय सूरज वागदरे यांच्या गोलंदाजी एंडकडून डॉट बॉल, तो देखील विनायकच्या स्वरूपात. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 3 गडी माघारी परतले. धावसंख्या आतापर्यंत झाली 19 धावा. 2.4 षटक आतापर्यंत हाताळून झालेत. रिव्हर्स अटेंड यावेळीच केला जातो. अलाउंड कार्पेटने चेंडू चाललाय सीमारेषेत जवळ कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तर दरम्यान 2 धावा या ठिकाणी धावून कंप्लीट केल्या जात आहेत. षटक सावधीचा इशारा येईल आणि त्यानंतर
स्मिथ शिवलकर पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 4थे षटक घेऊन गोलंदाजी एंडकडून मार्गस्थ झालाय. तर दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील स्ट्रायकिंगला खेळताना दिसतोय. ओव्हर विकेटने या षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. यावेळेस ऋतिकला देखील समजला नाहीये माझ्या बॅटला चेंडू स्पर्श कुठे झाला आणि कुठच्या दिशेने चेंडू गेलाय. स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये कॉटन बॉल स्वरूपात बाबा पाटील बॅक टू द पवेलियन होताना दिसेल. जरूर या ऋतिककडून फार मोठ्या अपेक्षा होत्या आपल्या संघाला, मात्र यावेळेस थोडासा आत्मघातकीपणा म्हणावा लागेल. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलं. टॉपला चेंडू लागला बॅटच्या आणि तदनंतर झेलबाद स्वरूपात माघारी परततोय. 4 गडी बाद. आतापर्यंत 23 धावसंख्या उभारली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4 डाऊनच्या स्वरूपात नचिकेत दाखल झालाय. ते दुसऱ्या बाजूला स्मिथ शिवलकर एक चांगला ऑलराऊंडर जयविरी मुरुंगोडे संघाचा यावेळेस देखील चांगली कामगिरी करताना दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नचिकेत स्ट्रायकिंगला दाखल झाला आणि तदनंतर झेलबाद स्वरूपात गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतताना दिसेल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल झाला. चेंडूपर्यंत अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर दाखल केली आणि तदनंतर नचिकेत जलबद स्वरूपात गोल्डन डकचा शिकार होऊन बॅक टू द पवेलियन होताना दिसेल. परिमल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परिमल मयेकर फाईट आउटच्या स्वरूपात स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला स्मिथ शिवलकर आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या दिशेने शफल झाले. ऑन साईडला धमाका करायचा होता. यावेळेस थोडीशी चूक, मागच्या चेंडूवर जरूर अप्रतिम झेल पकडला होता, मात्र यावेळेस थोडीशी चूक होते आणि तदनंतर चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. जरूर विचार करायला गेले तर पहिल्या रँकिंगसाठी हट्टा चालवला जातोय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश ऑटोस्पोर्ट यांच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर हा सामना जिंकायचा आहे या दृष्टिकोनातून गोपाळकृष्ण मालगुण संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जेणेकरून मोठमोठी धावसंख्या या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये उभारली जाईल आणि त्यानंतर ती आम्ही डिफेंड देखील करू असा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ताकद थोडीशी कमी पडली आणि तदनंतर झेलबाद स्वरूपात यावेळेस परिमल मयेकर बॅक टू द पवेलियन होताना दिसेल. म्हणजे ज्या लाईन लेंथला फलंदाजाला चेंडू हवी असतात त्याच लाईन लेंथला चेंडू होतं. थोडीशी ताकद यावेळेस परिमल याची कमी पडली आणि तदनंतर कॉर्नर रिजनमधून झेलबाद स्वरूपात परिमल मयेकर बॅक टू द पवेलियन होताना दिसेल. 6वा धक्का बसतोय परिमलच्या स्वरूपात गोपाळकृष्ण मालगुण संघाला. बॅटने स्टेप डाऊन द ग्राउंड, चेंडू चाललाय 6 धावांसाठी षटकार.
पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझनमधून चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या जवळ, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी धावून कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच मितेश हैदनकर मैदानाच्या आतमध्ये गेल्या 6 धावांनी षटकार लगावला गेला त्याच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक 2 चेंडूंना सामोरं जात असताना आतापर्यंत 8 धावसंख्या उभारली गेली आहे. एका धावेसाठी आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या झाली आहे 36 धावा. अजून देखील उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमीत कमी 11 चेंडूंमध्ये 25 ते 30 ही धावसंख्या उभारणं गरजेचं आहे आणि ते या ठिकाणी केलं जाईल का? यामध्ये विनायककडे फार मोठी दारोमदार असेल संघाची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, पकडलाय झेल. हे इतकंसं सोपं नसतं. उलटे फुलटे धावत असताना तुम्ही असे झेल फार कमी वेळा गॅदर करता. केला जातोय. थोडीशी चूक, एक धाव तर धावून कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा देखील सहजरित्या या 20 कंप्लीट केल्या जातील. नक्कीच तर या आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेले तर धावसंख्या झाली आहे पुन्हा एकदा यावेळेस भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते सूरज वागदरे यांच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अनिकेतसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑन रिजनमध्ये बंटी पाटील चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते. सूरज वागदरे यावेळेस मितेश हैदनकरसाठी एक धाव तर धावून कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आतापर्यंत झाली 41 धावा, 5 षटका अखेरीस. उर्वरित पहिल्या इनिंगमधील अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्याला फेस करतील हे एकीकडून असेल अनिकेत राजवाडकर, तर दुसऱ्या बाजूने मितेश हैदनकर. मितेश हैदनकरचा विचार करायला गेलं तर वैयक्तिक एका षटकारांनिशी तो फलंदाजी करताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत राजवाडकर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 ही धावसंख्या उभारली गेली आहे. ओव्हर द विकेटने अंतिम षटकातील पहिलाच बॉल मितेशसाठी. टॉपेज घेऊन चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक धाव यावेळी कंप्लीट केली जाते. सागर
साहिल यावेळेस ओव्हर द विकेटने अनिकेतसाठी रिव्हर्सचा फटका साजवायचा होता, मात्र चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. अनिकेत यावेळेस स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर साहिल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अनिकेतसाठी मोठा फटका खेळायचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेटची अपील केली जाते आणि ती पंचांनी उचलून देखील धरले. आणि यावेळेस धक्का क्रमांक 7 बसतोय गोपाळकृष्ण मालगुण संघाला अनिकेत राजवाडकरच्या स्वरूपात. न्यू बॅटर विक्रम राजवाडकर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेग स्टिक सोडून जाणारे चेंडू व्हाईट स्वरूपात एक अतिरिक्त धाव जोडली जाते गोपाळकृष्ण मालगुण संघाच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूला साहिल ओव्हर द विकेटने विक्रम राजवाडकरसाठी नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळायचा विरकावून देण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय, मात्र येतोय डॉट बॉल. जरूर विचार करायला गेलं तर विक्रम राजवाडकर मैदानाच्या आतमध्ये पॉइंट असेल कव्हरमध्ये चांगली फलंदाजी अनेक सामन्यांमध्ये हा खेळाडू करत आलाय आणि यावेळेस त्याची गरज देखील असेल. एखादा चौकार एखादा षटकार यावेळेस फार महत्वाचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाला हुलकावून देऊन चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी येतोय विक्रम राजवाडकरच्या बॅटमधून दणदणीत चौकार. नक्कीच मागच्या चेंडूवर चौकार लागवला विक्रम राजवाडकरच्या बॅटमधून. तर साहिल पुन्हा एकदा ओव्हर द नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय विक्रम राजवाडकरच्या बॅटमधून होतोय धमाका. लगातारचे 2 मोठे हिट यावेळेस बघायला भेटत आहेत विक्रमच्या बॅटमधून. पहिल्या इनिंगचा 6 षटकांचा खेळ संपत्ती हेतू आणि तदनंतर धावसंख्या झाली आहे 8 गडी बाद 54 धावा. म्हणजे सेकंड इनिंग मध्ये जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 55 धावांची गरज असेल. 36 बॉल्स नीड्स टू 55 रन्स.
चालू असलेला सामना गोपालकृष्ण मालगुण विरुद्ध प्रथमेश ऑटोस्पोर्ट वरवडे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसले होते. त्यामध्ये 6 षटकांमध्ये 54 धावा उभारल्या गेल्या आणि त्यानंतर 55 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं सेकंड इनिंगमध्ये जिंकण्यासाठी प्रथमेश ऑटोस्पोर्ट संघाला. प्रथमेश सेकंड इनिंगमध्ये सुरुवात करतोय. ओव्हर द विकेटने मितेश बिर्जे स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस क्रॉस बॅटेड चेंडू चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पार येतोय. मितेश बिर्जेच्या बॅटमधून सेकंड इनिंग मधील पहिला चौकार. जरूर 55 धावा या ठिकाणी उभा राहायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवर मितेश बिर्जे याच्या बॅटमधून धमाका होतोय. नक्कीच तरी प्रज्ञेशच्या विरोधात ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल मितेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुलटो चेंडू चेंडूला पॅटवून दिलाय. पॅडल स्वीप ऑन साईडला स्क्वेअर लेग. पंचांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. जरूर 55 धावांचा पाठलाग करायचा मात्र यावेळेस सर्कलमध्येच हे टार्गेट सेट करायचं असा इरादा कुठेतरी मितेश बिर्जे याचा दिसतोय. 2 चेंडूंवर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 ही धावसंख्या उभारली गेली आहे. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा प्रज्ञेश ओव्हर विकेटने मितेशच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस इनसाइड एज घेऊन मितेश बिर्जे बॅक टू द पवेलियन होताना दिसेल. जरूर पहिल्या 2 चेंडूंवर मोठे प्रहार त्याच्या बॅटमधून होताना दिसले मात्र यावेळेस झेलबद स्वरूपात माघारी परततोय. यष्टांच्या मागे ऋतिक पाटील यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय आणि त्यानंतर पहिल्या विकेटचं पतन होते मितेश बिर्जे यांच्या स्वरूपात 10 या धावसंख्येवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्मिथ शिवलकर वनडाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मितेश बिर्जे याच्या बॅटमधून 2 मोठे फटके बघायला भेटले आणि त्यानंतर प्रदेश कमबॅक करणारा चेंडू इनसाइड एज घेत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत धावसंख्या झाली 1 गडी बाद 10 धावा. फील्ड पोझिशन दाखल केली गेले. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आनंद दिसतोय. सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि दुसऱ्या बाजूला विनायक काव कॉर्नर रिजनमध्ये दिसतोय. तर स्मिथ शिवलकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला दाखल झालाय वन डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आत. प्रज्ञेश यावेळेस कमबॅक करण्याची ताकीद देखील या गोलंदाजाकडे राहिली आहे. म्हणजे जरूर मागच्या काही चेंडूंवर प्रहार केले गेले आणि त्यानंतरचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रज्ञेशच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा स्मिथ शिवलकर याच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दे घुमा के 6 यावेळेस चेंडू चाललाय स्क्वेअर लेग. पंचांच्या रिजनमध्ये 6 धावांसाठी षटकार. जरूर तरी स्मिथ शिवलकर यावेळी ऑन फायर फलंदाजी करताना दिसतोय. सुरेश वागदरे जणू काय स्वतःला माघारी ठेवलं आणि त्यानंतर या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय आणि त्याची जागा भरून काढण्याचं काम यावेळेस केले जातं स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून. जरूर ऑन साईडला मोठा फटका त्याच्या बॅटमधून बघायला भेटलाय. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करण्याचं काम या ठिकाणी केले जातं गोपालकृष्ण मालगुण संघाकडून. मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातला संघ नाही आहे. तर पुन्हा एकदा बॅकफुटा जाऊन पंच करायचा. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक यावेळीच होते तर त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस आतापर्यंत धावसंख्या झाली 1 गडी बाद 17 धावा. नक्कीच 55 धावांचा पाठलाग करायचा. आतापर्यंत 17 ही धावसंख्या उभारली गेली. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलाय 20 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असेल. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस 17 झाली आहे.
म्हणजे 30 चेंडूंमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असेल. नक्कीच हा सामना या ठिकाणाहून प्रथम शॉर्टर स्फोट विजयी ठरतोय, तर नक्कीच रँकिंग 1-2 साठी प्राप्त ठरेल. तर दुसऱ्या बाजूला गोपाळकृष्ण माळगुड संघ या सामन्यामध्ये स्वतःचं वर्चस्व गाजवत आहे. जर विचार करायला गेलं तर अंतिम दिवसामध्ये स्ट्राईक रेट जर दुसऱ्या कोणत्या संख्याचा जास्त नसेल तर ह्या संघाचा जास्त असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस परिमल मयेकर चेंडूपर्यंत पोहोचला आहे, कोणतीही चूक करणार नाहीये. आणि त्यानंतर स्मिथ चिवलकर बॅक टू द पविलियन. निनाद सर्वेच्या गोलंदाजी एंड कडून पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, हाय कॉर्डिनेशन ताकद थोडीशी कमी पडली आणि त्यानंतर जलवा स्वरूपात स्मिथ चिवलकर बॅक टू द पविलियन. दुसरा धक्का बसतोय. प्रथम शॉर्टर स्पॉट वरवडे संघाला स्मिथच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये यावेळेस 2 डाऊनच्या स्वरूपात सूरज वाघदरे खेळताना दिसतील. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेला तर 4 चेंडूंमध्ये 7 ही धावसंख्या ज्यांनी उभी केली तो स्मिथ चिवलकर कुठेतरी माघारी परतताना दिसेल. जरूर एक षटकार लगावला गेला त्याच्या खेळीवर, तो स्मिथ यावेळेस मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. सूरज वाघदरे स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल, तर नॉन स्ट्राईक एंडला सागर पाटील खेळताना दिसतोय. निनाद गोलंदाजी एंड कडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाकडून दुसरं षटक घेऊन पहिल्या चेंडूवर एका विकेटचं पतन त्याच्या नावावर राहिलंय. सूरज वाघदरे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला 2 डाऊनच्या स्वरूपात अराउंड विकेटने निनाद सन्मान देण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला असता तर कदाचित रनआउट स्वरूपात माघार देखील परतायला दिसला असता, मात्र अचूक क्षणी यावेळेस कॉल दिला गेला नॉट स्ट्राईक एंडला. ही धाव कंप्लीट होऊ शकत नाहीये, त्यामुळे हा येतोय डॉट बॉल. अराउंड विकेट आहे. पुन्हा एकदा निनाद फ्लॉकला टाकण्याचा प्रयत्न भन्नाट वेगाने यावेळेस गोलंदाजी केली जाते. आजचा दिवस निनाद सुर्वे थोडीशी खराब फलंदाजी जरूर राहिली, मात्र गोलंदाजी करत असताना जी त्याची ताकद म्हणून समजली जाते त्याच ताकदीवर स्वार होऊन तो गोलंदाजी करताना दिसलाय. भरपूर वेगाने तो गोलंदाजी करतोय वारंवार मैदानाच्या आतमध्ये. सूरज वाघदरे सारखा मोठा फलंदाज याला शांत ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातंय. मिस्टर ऑलराऊंडर म्हणून ज्याची खाती आतापर्यंत गणपती पंचक्रोशी तोच निनाद सुर्वे पुन्हा एकदा अराउंड विकेटने दाखल झालाय सूरज वाघदरे यांच्यासाठी. लेग्स बॉल आतापर्यंत धावसंख्या झाली 17, 2 गडी बाद. अराउंड विकेट पुन्हा एकदा पुढे डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ताळमेळ होत नाहीये. चेंडूने बॉलचा कोणताही बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये, तर पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. म्हणजे आतापर्यंत नेक्स्ट बॉल निनाद याच्याकडून पुन्हा एकदा शांत ठेवलं जातोय सूरज वाघदरे याला. गेले तर निनाद सुर्वे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात विचार करायला गेले तर 17 ही धावसंख्या खर्च केली गेली होती, मात्र या षटकात विचार करायला गेले तर आतापर्यंत एकही धाव खर्च केली गेली नाहीये निनाद याच्याकडून. सूरज वाघदरे पुन्हा एकदा शांत ठेवलं गेलंय. म्हणजे सूरज वाघदरेच्या विरोधात या षटकामध्ये विचार करायला गेले तर तब्बल 1 नाही 2 नाही 5 चेंडू डॉट फेकले गेले आहेत निनाद सुर्वे याच्याकडून. हे संपूर्ण षटक निर्धाव राहिलंय. पहिल्या चेंडूवर स्मिथ चिवलकर याला बाद केलं आणि त्यानंतर सूरज वाघदरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि सलगचे 5 चेंडू यावेळेस डॉट केले गेलेत. 24 चेंडूंमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असेल. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 17 धावा 2 गडी बाद. म्हणजे आजच्या दिवसात विचार करायला गेले तर तेजस हैदनकर पहिली हॅट्रिक त्याच्या नावावर राहिली. पहिले निर्धाव षटक यावेळेस निनाद सुर्वे याच्या नावावर राहिलंय आणि ते देखील कोणाच्या विरोधात तर सूरज वाघदरे यांच्या विरोधामध्ये. आता मात्र गोलंदाजी एंड कडून विनायक यावेळेस गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाकडून तिसरं षटक घेऊन 18 चेंडूंमध्ये
24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. तर स्ट्राईक एंडला सागर उर्फ बंटी खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला विनायक गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघकडून तिसरं षटक घेऊन ओव्हर द विकेटने या षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. निनाद सुर्वे मिड विकेट रिजनमधून चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाते. विनायक यावेळेस गोलंदाजी एंडकडून सज्ज झालाय. तर दुसऱ्या बाजूला सूरज वागदरे. मागच्या षटकामध्ये अक्षरशः या फलंदाजाला शांत ठेवलं गेलं होतं. तोच सूरज वागदरे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला विनायक गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. ओव्हर द विकेटने आतापर्यंत चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली संपूर्ण दिवसामध्ये. तोच विनायक पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसेल. सूरज वागदरे स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. सन्मान देण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातो. चेंडू चाललाय स्लिप रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा विनायक ओव्हर द विकेटने बंटीसाठी नेक्स्ट बॉल. या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. चेंडू चाललाय फाईन लेग रिजनमध्ये गोषंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्येचा विचार करायला गेले तर आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 20. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 21 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज असेल. तर दुसऱ्या बाजूला विनायक चांगली कामगिरी करतोय. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय बंटी यांच्या विरोधामध्ये. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक निनाद सुर्वे चेंडूपर्यंत पोहोचतोय. तर दरम्यान एक धाव धावून कंप्लीट केली जाते. एक धावाने सामना पुढे जाण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत 2.4 षटक हाताळून झाले. धावसंख्या झाली 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. 20 चेंडूंमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 34 धावेची गरज असेल. तर विनायक ओव्हर द विकेटने सूरजसाठी नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. तर पुन्हा एकदा येतोय सूरज वागदरे यांच्या विरोधात डॉट बॉल. वारंवार मोठ्या फटक्यांची खेळ या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र विचार करायला गेलं तर थोडीशी पडझड चालू आहे फलंदाजी एंडकडून. कारण अंतिम षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 24 धावा 30 धावा करण्याची कॅपॅसिटी या फलंदाजाकडे बघितलं जातं. तोच फलंदाज कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पडझड चालवली जाते. हलकेच घेऊन काढलाय पॉईंट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. रनआउटची अपील यावेळेस केली जाते आणि रनआउट स्वरूपात सागर पाटील बॅक टू द पवेलियन होताना दिसेल. जरूर अजून एखादी विकेट या ठिकाणून जर पडली तर गोपाळकृष्ण मालगुण संघाच्या या बाजूने समीकरण झुकताना दिसतील. त्यामध्ये सूरज वागदरे याची विकेट फार महत्त्वाची आहे. कारण त्याने 12 चेंडूंमध्ये 37 धावा त्या ठिकाणी चेस करून दाखवल्या आहेत मागच्या सामन्यामध्ये. तर दुसऱ्या बाजूला त्याची विकेट कुठेतरी फार महत्त्वाची होताना दिसेल. रनआउटची विकेट या ठिकाणी दिली गेली. आत्मघातकी पाना मांडावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला धावसंख्या आतापर्यंत झाले 55 धावांचा पाठलाग करायचा असताना 21 धावा. म्हणजेच काय 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज अजून देखील. निनाद सुर्वे यावेळेस गोलंदाजी एंडकडून. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून चौथा षटक घेऊन यावेळेस पहिल्या चेंडूवर मिड विकेट रिजन मधून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. जरूर या गोलंदाजीच्या विरोधात निर्धाव शतक फेकलं गेलं होतं स्ट्राईक एंडला सूरज वागदरे असताना. मात्र यावेळेस पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जातंय निनाद याचं. जरूर त्याला शांत ठेवण्यासाठी या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलं गेलंय. मात्र तो फलंदाज कुठे शांत राहणाऱ्यांपैकी आहे. यावेळेस या षटकातील पहिल्या चेंडूवर सुर्वेच्या विरोधात घणाघाती प्रहार केला जातोय. आतापर्यंत 3 षटकं संपती झाली. त्यानंतर धावसंख्या 21 होती. मात्र तिसऱ्याच चौथ्या चेंडूवर पहिलाच
चेंडूवर यावेळी प्रहार केला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. विनायक एक धाव यावेळी धावून कंप्लीट केली जाते. बंटी स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. न्यू बॅटर 3 डाऊनच्या स्वरूपात. तर दुसऱ्या बाजूला निनाद सुर्वे अराउंड विकेटने चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये केली होती. मात्र यावेळेस विचार करायला गेले तर 2 चेंडू हातात असताना 7 ही धावसंख्या खर्च केली आहे. बंटी स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. लोअर फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळून करायचं समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजनमध्ये नचिकेत चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते. पहिले षटक जरूर निर्धाव फेकलं होतं. मात्र यावेळेस 3 चेंडूंमध्ये विचार करायला गेलं तर 8 ही धावसंख्या खर्च केली गेली निनाद्याच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला सूरज वाघदरे स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. अराउंड विकेटने निनाद पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोरच्या दिशेने शफल होऊन यावेळेस रनआउटची संधी प्राप्त झाली आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडूला गॅदर करणं कुठेतरी गरजेचं होतं आणि तोच एंड कडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येणं गरजेचं होतं. थोडीशी चूक यावेळेस झाली. सूरज वाघदरे कुठेतरी माघारी परतला असता तर सामन्याची समीकरणं कुठेतरी यावेळेस वेगळी बघायला भेटली असती. मात्र सूरज वाघदरे सुखरूपरित्या स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला निनाद सुर्वे पुन्हा एकदा अराउंड विकेटने गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेलं तर धावसंख्या झाली 29 धावा. पुन्हा एकदा सूरजसाठी नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर जातोय. मात्र एवढ्या वेगाने गोलंदाजी यावेळेस नेटच्या माध्यमातून केली जाते की सूरज वाघदराला देखील शांत ठेवण्याचं काम स्ट्राईक एंड कडून केलं जात आहे. म्हणजेच काय अजून देखील जिंकण्यासाठी 13 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज असेल. तर दुसऱ्या बाजूला निनाद सुर्वे एक षटकार जरूर लगावला गेला पहिल्या चेंडूवर. मात्र या षटकात विचार करायला गेलं तर फक्त 8 ही धावसंख्या आतापर्यंत खर्च केली गेली. ऑन साईडला मोठा धमाका यावेळेस सूरज वाघदरेच्या बॅटमधून केला जातोय. म्हणजेच काय या षटकातील हा दुसरा षटकार लगावला जातोय निनाद सुर्वेच्या विरोधात. जरूर पहिल्या चेंडूवर षटकार आला. षटकाची सुरुवात षटकाराने झाली आणि त्यानंतर षटकाचे अंत देखील षटकाराने झाला. यावेळी सूरज वाघदरेच्या बॅटमधून आतापर्यंत धावसंख्या झाली 35 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावा. विनायक यावेळेस गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असेल प्रथमेश वॉटर स्पोर्ट संघाला. तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून 4थं षटक घेऊन 5वं षटक घेऊन विनायक पहिल्या षटक हातात असताना 4 ही धावसंख्या खर्च केली आणि त्यानंतर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन ओव्हर द विकेटने मारा करेल बंटीसाठी. मोठा फटका खेळायचा बिरकम देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या मागे डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. नक्कीच तरी अजून देखील 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि त्यामध्ये जिंकण्यासाठी 19 या धावसंख्येची गरज आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल बंटीसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ताकद नजाकत सगळंच काही या चेंडूवर बघायला भेटलंय आणि त्यानंतर चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क समोरच्या दिशेने. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय बंटीच्या बॅट मधून षटकार. जरूर गगनभेदी नेवरे संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू यावेळी मोठा फटका खेळतोय. या खेळाडू देखील चर्चा राहिली आहे. गगनभेदी नेवरे संघाकडून चांगलं प्रभावित केलं कित्येक वर्ष आपलं क्रिकेटसाठी कामानिमित्त. आता मात्र जरूर बाहेरच्या गावी असतो. मात्र यावेळेस जेव्हा जेव्हा संधी भेटले तेव्हा या खेळाडूने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत आलाय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बंटीसाठी विनायक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा षटकार येतोय बंटीच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी या 20 मैदानाच्या आतमध्ये केली आहे.
सूरज वागदराला देखील माहीत होतं ज्यावेळेस तिसरा गडी बाद झाला त्यावेळेस बंटी याला मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेलं. म्हणजे काय सूरज वागदराकडचा फार मोठा अनुभव सांगून जातोय कोणत्या खेळाडूला कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये कधी आमंत्रित करायचं आहे हे या खेळाडूला चांगलं माहिती आहे. आणि तेच कार्य यावेळेस बंटीच्या बॅटमधून देखील झालंय. लगातारचे 2 षटकार विनायकच्या विरोधात लगावले गेले तर जिंकण्यासाठी अजून देखील 7 या धावसंख्येची गरज आहे. लोअर फुल टॉस यावेळेस LBWची अपील केली जाते मात्र लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू लेग बाय स्वरूपात एक धाव या ठिकाणी जोडली जाते. नक्कीच तरी विचार करायला गेलं तर अजून देखील काही चेंडूंचा खेळ बाकी या षटकामागे मात्र जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंड असू सूरज वागदरे खेळताना दिसतोय. धावसंख्या 49 म्हणजे अजून देखील जिंकण्यासाठी 6 या धावसंख्येची गरज असेल तर दुसऱ्या बाजूला विनायक ओव्हर द विकेट सूरज वागदरेसाठी. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. सूरज वागदरेच्या बॅट मधून होतोय धमाका षटकार. नक्कीच तरी हा सामना या ठिकाणी जिंकलाय प्रथमेश ऑटर स्पोर्ट या संघाने. नक्कीच तरी अंतिम आज नाही उद्या नक्कीच प्रथमेश ऑर्डनचं स्पोर्ट अंतिम दिवशी खेळताना दिसेल आणि कदाचित 1-2 रँकिंगमध्ये देखील टॉप करताना दिसेल हा संघ. बिग कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश ऑटर स्पोर्ट. जय भंडारी चषक 2024 सीझन 1 पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्याचा आजचा पहिला दिवस समाप्तीस आला असं घोषित करतो. जय भंडारी.